या. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बसा. किती तुमचा टोकन नंबर? 24. 24 आहे. कुठून आलात बरं तुम्ही? मी आंबेगाव पठार, पुणे. ओके. मी सोलापूरचा रेफरन्स आहे तुमचा. हो सर, परमनंट ॲड्रेस सोलापूर. ओके. पुण्यात काय करता तुम्ही? सर MPSCची प्रिपरेशन करते. ओके. सोलापूरमधून होऊ शकतं का MPSCचं प्रिपरेशन? सर पुण्यात जेवढं MPSCसाठी अनुकूल वातावरण आहे तेवढं सोलापूरमध्ये आणखी डेव्हलपमेंट नाही झाली. बरं. तुम्हाला PSI का व्हायचं आहे बरं? सर PSI पदामध्ये असलेली शिस्त, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थैर्य जे असते त्याच्यासाठी मला PSI व्हायचं. ओके. बऱ्याचदा बघा समाज आणि पोलीस याच्यात संघर्ष पण बघायला मिळतो आपल्याला. का निर्माण होतो बरं असा संघर्ष? कधी कधी सर म्हणजे समाजाचा त्यांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल निगेटिव्ह इमेज असणं हे एक त्याचं कारण आहे. काय बरं निगेटिव्ह इमेज आहे? म्हणजे सर कॉन्व्हक्शन रेट कधी कधी जर कमी असेल तर लोकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास थोडासा कमी होतो, त्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. बरं. महिला पोलिसांसमोर जे आहे काय समस्या आहेत बरं? सर पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छतागृहाचा अभाव असणे, नंतर पोलिसांचा जो वर्दी जो आहे ते पुरुष पोलिसाला समोर ठेवून बनवण्यात आलेले, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. नंतर ते सेफगार्डवरती असते ते महिलांना झेपत नाही कधी कधी असं. तुम्ही कसं मॅनेज कराल बरं या सगळ्या गोष्टी? सर मी पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. मी त्याच्यासाठी आहे सक्षम. बरं. फिजिकलला किती मार्क्स आले तुम्हाला? 82. ओके. भरपूर मार्क्स घेतले तुम्ही. आधी जसं 100 मार्काचं होतं तसं ठेवायचं का फिजिकल? तर तसं जर ठेवलं तर मग मुलींचा दर कमी होऊ शकतो, कारण ते स्कोरिंग मार्क असल्यामुळे मुली कधी कधी त्यांचा स्कोअर 60+ पण नाही जात. त्यामुळे फिजिकली फिट मुली डिपार्टमेंटमध्ये येणं गरजेचं आहे का मुली कुठल्या पण आल्या तर चालते? मग नाही, फिजिकली फिटच पाहिजे. बरं. तुम्ही सोलापूरच्या हुतात्म्यांची नावं सांगा बरं. मल्लाप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारवा. बरं. मॉरल पोलिसिंग काय असतं बरं? सर मॉरल पोलिसिंग म्हणजे कधी कधी कायदा स्वतः हातात घेणे आणि स्वतः म्हणजे पोलीस असल्यासारखं कायदा हातात घेणे आणि तशी वागणूक करणे, म्हणजे आपण पोलीस नसताना. बरं. मग याला लिगल बेस आहे का काही? नाही. बरं. इन्काउंटर असा शब्द ऐकला असेल तुम्ही. का करतात बरं एन्काउंटर मग? सर तसं तर एन्काउंटर आपल्या ह्याच्यात नाही आहे, पण जर समजा एखादा गुन्हा खूपच गंभीर स्वरूपाचा असेल आणि जर तो आत्मरक्षण आणि संरक्षणासाठीच करू शकतो अपवादात्मक परिस्थितीमध्ये. ओके. मला एक गोष्ट सांगा, महिलांसाठी कुठले कुठले कायदे आहेत बरं आपल्याकडं? सर प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲक्ट 2013, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005, हुंडा प्रतिबंधक कायदा 1961, TCPND ॲक्ट 1994. तुम्ही YCMOU मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. YCMOUची निवड का केली बरं? रेग्युलर कॉलेज का नाही? मला प्रिपरेशन करायची होती म्हणून. त्यासाठीच पॉलिटिकल सायन्स विषय निवडला होता. हो. पॉलिटिक्सला कसं डिफाईन करा? व्हॉट इज पॉलिटिक्स? म्हणजे देशाचं जे आपलं प्रशासन आहे ते चालवण्याचं एक व्यवस्था म्हणजे राजकारण. बरं. तुम्हाला पॉलिटिक्स जॉईन करण्यामध्ये नाही आहे का इंटरेस्ट? नाही. किती वर्षांनी मिळतो मतदानाचा अधिकार आपल्या इथे? 18 वर्ष. 18. सोशल मीडिया वापरता का तुम्ही? हो. कुठले कुठले प्लॅटफॉर्म यूज करता? YouTube, WhatsApp. यूट्यूबवर काय पाहता बघा तुम्ही? कोणते चॅनल्स पाहता? न्यूज चॅनल्स, इन्फ्लुएन्सर्स, एखादे पॉडकास्ट वगैरे पण पाहता. बरं. सोशल मीडियात आपण अलीकडे बघतो की बऱ्याच त्याचा महिलांमध्ये ब्लॅकमेलिंग करता पण वापर केला जातो. मग सोशल मीडिया वापरत असताना तुम्ही स्वतः काय काळजी घेता किंवा महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? जे अननोन नंबरवरून आलेले समजा लिंक्स असतील तर त्या टच नाही केल्या पाहिजे, किंवा एखाद्या काही कॉल येऊ शकते, स्पॅम कॉल, बँकेतून आम्ही बोलतो वगैरे असेल तर असे कॉलला रिस्पॉन्स नाही दिले पाहिजेत. आपली पर्सनल डाटा कधी कोणाशी शेअर नाही केला पाहिजे. तुमच्या जीवनातला एखादा धाडसी प्रसंग सांगता येईल का आतापर्यंतच्या लाईफमधला? हां, म्हणजे मी एका ठिकाणी मदत केलेली ज्यावेळेस मी इथं पुण्यात होते त्यावेळेस
रस्त्याने चालताना रिक्षा डिवायडरला धडकून उलटी झाली होती. मग मी त्यावेळेस मदत केली होती. महिलांसाठीचं पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे महाराष्ट्रामध्ये? आहे का असं काही स्पेशल महिलांसाठीचं वेगळं ट्रेनिंग सेंटर? सांगलीला आहे. सांगलीला? महिला पोलिसांचं. नक्की? हो. कुठल्या पदाचं तिथं प्रशिक्षण होतं? महिला पोलीस कॉन्स्टेबल. पोलीस कॉन्स्टेबल्स. आणि इतर समजा PSI असेल, DYSP नाशिक. असेल? नाशिक. आणि जर क्लासरूम असतील तर यशोदा. कोण आहे बरं पोलीस महासंचालक पदी महाराष्ट्रात सध्या? सदानंद दत्ते. बरं, ठीक आहे, चालेल. येऊ शकतो तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू.